पाटिल। पहली गेंद हिमांशु पाटिल की पहली गेंद पर खेल दिया है, गेंद जाती हुई वन बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। सहारा शिवकर के कप्तान से मैं गुजारिश करूंगा अपना 12th मैन कमेंट्री बॉक्स में भेजें। पहली गेंद पर प्रणय ने लगा दिया है चौका। दूसरी गेंद हवाई फायर करने की कोशिश जरूर की है, खिलाड़ी दौड़ रहे हैं गेंद पर, लेकिन गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर। वही नतीजा 4 रन। लगातार 2 चौके दागे हैं। तीसरी गेंद, ये देखिए तीसरी गेंद पर भी हवाई फायर करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, इस बार कोई गलती नहीं, गेंद खिलाड़ी के हाथों में और विकेट का पतन पहला धक्का लगता हुआ टीम सहारा शिवकर को। मुकाबला चल रहा है सहारा शिवकर बनाम जरी मरी आलिमगर बी के दरमियान। प्रणय मैदान के बाहर जाते हुए, प्रणय की जगह लेने आए हैं नए बल्लेबाज आकाश टुपे। सहारा शिवकर की तरफ से ये आज का फाइनल का डे यकीनन मजा आएगा। कौन करेगा प्रवेश फाइनल में, कौन जीतेगा इस चमचमाती हुई ट्रॉफी को, कौन हकदार बनेगा, आने वाला पल बताएगा दोस्तों। अब मुकाबला चल रहा है सहारा शिवकर बनाम जरीबरी हलीमगर बी के दरमियान। एक विकेट जा चुका है, लगातार 2 चौके दागने के बाद तीसरी गेंद पर विकेट, अच्छा कमबैक। ये देखिए इस बार भी खेल दिया है, गेंद हवा में, इस बार भी खिलाड़ी गेंद के नीचे, वही नतीजा, विकेट, अंपायर का इशारा आया और यूटी आउट। यकीनन कंचन जी पालकर पहले 2 गेंदों पर लगातार 2 चौके लगे थे, उसके बाद की 2 गेंदों पर लगातार 2 विकेट, अच्छा कमबैक किया है गेंदबाज हिमांशु पाटिल ने, अच्छा कमबैक करते हुए। नए बल्लेबाज मैदान के अंदर, उत्तम पाटिल नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। यकीनन नमान पटेल भी इसके बाद खेलते हुए दिखाई देंगे मोहल्ला पनवेल की तरफ से। उत्तम पाटिल नए बल्लेबाज मैदान के अंदर, पहली 2 गेंदों पर लगातार 2 चौके दागे थे प्रणय ने, उसके बाद लगातार 2 विकेट हासिल कर अच्छा कमबैक किया है टीम हिमांशु पाटिल ने। उत्तम पाटिल देखना है अब किस तरीके की बल्लेबाजी करेंगे। लेफ्ट आर्म राउंड विकेट, इसी के साथ क्लीन बोल्ड कर दिया है, विकेटों की हैट्रिक कर दी यहाँ पर हिमांशु पाटिल ने। एक बार जोरदार ताली होनी चाहिए इस गेंदबाज के लिए, अच्छी गेंदबाजी की। यकीनन 2 चौके लगे थे पहली 2 गेंदों पर, उसके बाद लगातार 3 विकेटें हासिल की, हैट्रिक, अच्छी गेंदबाजी और अच्छा कमबैक मैं कहूंगा। क्लीन बोल्ड कर दिया उत्तम पाटिल, समझ नहीं पाए, 5 गेंदें
हो चुकी है और स्कोर बोर्ड पर 8 रन। उत्तम पाटिल की जगह लेने आए हैं नए बल्लेबाज मैदान के अंदर वासुदेव अंग्रे। इस ओवर की आखिरी गेंद फेस करेंगे वासुदेव। देखना है अब क्या करेंगे, कितने नंबर आएंगे इस आखिरी गेंद पर। 2 चौके आने के बाद लगातार 3 विकेटें। हिमांशु पाटिल का अच्छा कमबैक। जेरी मरी आलिमगढ़ टीम का अच्छा कमबैक देखने मिल रहा है। पहली इनिंग चल रही है, टॉस जीता था जेरी मरी आलिमगढ़ बी ने। टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का डिसीजन और यकीनन 3 विकेटें गंवा चुकी है सहारा शिवकर की टीम। अब नए बल्लेबाज देखना है किस तरीके की बल्लेबाजी करेंगे। ये देखिए इस बार समझदारी के साथ, सूझबूझ के साथ सिंगल लिया। 1 ओवर की समाप्ति हुई। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर 9 रन 3 विकेटों के नुकसान पर। मोनिश पाटिल नए गेंदबाज, गेंदबाजी पर। मोनिश पाटिल की ये गेंद काफी अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। ये देखिए इस बार ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर गेंद, अंपायर का इशारा, वाइड गेंद। 1 रन में इजाफा, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 10 रन। मोनिश पाटिल फिर से एक बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार हवाई फायर, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। इस बार वेट एंड वॉच यकीनन जिसे कहा जाता है, रुककर खेल दिया सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। वासुदेव के बल्ले से निकला हुआ ये सिक्सर, इस 6 रन से बढ़ता हुआ स्कोर 16 रन स्कोर बोर्ड पर। मोनिश पाटिल फिर से एक बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार थोड़ी सी स्लोअर गेंद देखने मिली और नतीजा आया डॉट गेंद। 3 गेंदें हो चुकी है और यकीनन स्कोर बोर्ड पर 16 रन लग चुके हैं। कांचन जी पालकर स्कोरिंग कर रहे हैं। ये देखिए इस बार फाइनली के क्षेत्र में खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं। लेग बाइस के रूप में 1 रन मिला। 5वीं गेंद लेकर फिर से एक बार गेंदबाज मोनिश पाटिल। ये देखिए इस बार खेल दिया है। इस बार भी गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ, 1 बाउंस 4 रनों के लिए।
इस 4 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 21 रनों के दायरे में। मोनिश पाटिल इस बार कदमों का इस्तेमाल कर कर खेल दिया है, खिलाड़ी वहां पर मौजूद और काफी अच्छा कैच लपका है वहां पर। आर्यन पाटिल ने काफी अच्छा कैच लपका और एक धक्का लगता हुआ टीम सहारा शिवकर को। एक चौका लगने के बाद अच्छा कमबैक देखने मिल रहा है। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। अभिजीत पाटिल स्कोर बोर्ड पर स्कोर लग चुका है 21 रन 21 रन। मुकाबला चल रहा है जरी मरी आलिमगढ़ बी बनाम सहारा शिवकर के दरमियान। टॉस जीता था जरी मरी आलिमगढ़ बी टीम ने और टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का डिसीजन किया था। यकीनन पहली ओवर से 9 रन और 3 विकेट, दूसरे ओवर से 12 रन और 1 विकेट। अच्छी गेंदबाजी चल रही है। 21 रन स्कोर बोर्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद तीसरी ओवर लेकर अब हिमांशु पाटिल टीम की ओर से तीसरी और अपनी जाती दूसरी ओवर लेकर। ये देखिए इस बार काफी अच्छी गेंद, बाएं हाथ के गेंदबाज तेज तरार गेंदबाज हैट्रिक यकीनन इस मैदान के ऊपर हासिल की है। इस टूर्नामेंट की दूसरी हैट्रिक यकीनन आज के दिन की पहली हैट्रिक मैं कहूंगा। और यकीनन वसीम बस्ते का आगमन हो चुका है। स्वागत है वसीम बस्ते का। गुड्डा पटेल भी आ चुके हैं। यकीनन मोहल्ला पनवेल इसके बाद खेलते हुए दिखाई देंगी। मोहल्ला पनवेल का एक यंग टैलेंट मोहम्मद पटेल, सभी का स्वागत है इस मंच पर। जितेंद्र पाटिल स्मृति चषक 2026 चल रहा है और ये देखिए काफी अच्छी गेंद, तेज तरार डाली हुई गेंद एलपीडब्ल्यू के रूप में, पर की उंगली हवा पे और इशारा ओ यू टी आउट। एक और खिलाड़ी, एक और बल्लेबाज मैदान के बाहर। यकीनन रोक कर रखा है सहारा शिवकर के बल्लेबाजों को और नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। संदीप पाटिल तो इसके बाद मोहल्ला पनवेल टीम को रेडी रहना है। इसके बाद आपका मुकाबला है। संदीप पाटिल नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। 3 गेंदें हो चुकी है। 22 रन स्कोर बोर्ड पर दर्शा रहा है। 5 विकेटें जा चुकी है सहारा शिवकर टीम के। अब देखना है क्या होगा। संदीप पाटिल किस तरीके की बल्लेबाजी करेंगे। अच्छी गेंदबाजी चल रही है यकीनन। हिमांशु पाटिल अच्छी गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। बाएं हाथ के तेज तरार गेंदबाज है। ये देखिए इस बार तेज तरार डाली हुई गेंद को खेल दिया है कारपेट के सहारे। 1 रन की दौड़, 1 ही रन मिलेगा। 1 रन से ज्यादा कुछ नहीं, 1 ही रन से संतुष्ट होना होगा। इस 1 रन से स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर जा पहुंचा है 23 रनों के दायरे में। इस बार उल्टा पुल्टा खेलने की कोशिश, रिवर्स अटैक ने किया था लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। डॉट गेंद की समाप्ति, स्कोर वहीं पर रुका हुआ 23 रन।
ये देखिए इस बार अच्छी गेंद, तेज तरार डाली हुई गेंद, लेग बाइस का इशारा अंपायर का आता हुआ और काबिल तारीफ गेंदबाजी। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर 24 रन, 5 विकेटों के नुकसान पर 24 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद अच्छी गेंदबाजी चल रही है। दीप पाटिल अब गेंदबाजी की कमान संभालेंगे। ये देखिए इस बार हवाई फायर करने की कोशिश, गेंद हवा में और खुद गेंदबाज दीप पाटिल गेंद के नीचे, और एक धक्का लगता हुआ और एक झटका लगता हुआ टीम सहारा शिवकर को। मयूर घरत नए बल्लेबाज मैदान के अंदर। यकीनन सहारा शिवकर के बल्लेबाजों को रोककर रखा है जरीमरी आलिमगढ़ बी टीम ने। अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर चल रही है। थोड़ा सा यकीनन पिकअप लेना होगा सहारा शिवकर के बल्लेबाजों को, क्योंकि मैदान के अंदर तू चल मैं आया, बनी तो बनी है तो अब्दुल गनी ऐसा चल रहा है। यकीनन कांधों पर जिम्मेदारी अपने लेनी होंगी, क्योंकि ये चौथा ओवर चल रहा है। स्कोर 24 रनों पर रुका हुआ है। यकीनन स्कोर पर लॉकडाउन लग चुका है। लॉकडाउन ब्रेक करना होगा, लॉकडाउन को खोलना होगा, तोड़ना होगा। नहीं, यकीनन डॉट गेंद की समाप्ति। 2 गेंदें हो चुकी है और 24 रन स्कोर रुका हुआ। दीप पाटिल अब गेंदबाजी कर रहे। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद डॉट, अब तीसरी गेंद। इस बार भी डॉट गेंद की समाप्ति। यकीनन अच्छी गेंदबाजी चल रही है, रोक कर रखा है सहारा शिवकर के बल्लेबाजों को। ये देखिए इस बार कदमों का इस्तेमाल कर कर खेला, गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। यकीनन रोक कर रखा था। लगातार 3 गेंदों पर कोई रन नहीं आया था, लेकिन चौथी गेंद पर छक्का दाग दिया बल्लेबाज मयूर घरत ने। इस 6 रन से स्कोर में इजाफा होता हुआ, लॉकडाउन खोलता हुआ स्कोर बोर्ड का 30 रनों पर जाता हुआ स्कोर। यकीनन स्वागत है वैभव जी सर हमारे साथ जुड़ चुके हैं। यकीनन एक अच्छे कमेंटर, मराठी की बुलंद आवाज सुनने मिलेगी आपको कुछ ही पलों में। अब तो मुकाबला चल रहा है आलिमगढ़ बी बनाम सहारा शिवकर के दरमियान। 5 गेंदें हो चुकी है, स्कोरबोर्ड पर 30 रन। इस ओवर की आखिरी गेंद लेकर दीप पाटिल फिर से एक बार तैयार। इस बार क्रॉस द लाइन खेलने की कोशिश
एक रन मिलेगा लेग बाइज के रूप में। 4 ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर 31 रन। छह विकेट के नुकसान पर अब गेंदबाजी कमान कौन संभालेगा स्लॉग ओवर लेकर। आर्यम पाटिल, सहारा शुकर बनाम मुकाबला चल रहा है। जरी मरी आलिमगर बी। ये देखिए इस बार सीधे बल्ले से खेलने की कोशिश की और कोशिश सफल रही है। गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। इस 6 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 37 रनों के दायरे में। मयूर घरत का बल्ला अब आग उगलता हुआ दिखाई दे रहा है। 37 रन स्कोर बोर्ड पर। आर्यन पाटिल, ये देखिए इस बार भी फाइनल के क्षेत्र में 1 बाउंस 4 रनों के लिए खेल दिया है। यकीनन अच्छी बल्लेबाजी करते हुए अब सारा शुकर के बल्लेबाज कमबैक करते हुए इस 4 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 41 रनों के दायरे में। दो गेंदें हो चुकी है, अभी भी इस इनिंग की 4 गेंदें आना शेष है। 4 गेंदों पर यकीनन कितने रन बनेंगे, कितना बनेगा टोटल, कौन जीतेगा इस मुकाबले को, कौन बनाएगा जीत का जश्न, आने वाला पल बताएगा दोस्तों। कौन बनेगा इस चमचमाती हुई ट्रॉफी का हकदार, कौन सुनहरी अक्षरों से अपना नाम लिखेगा, कौन अपने नाम ये ट्रॉफी करेगा। ये देखिए इस बार भी लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खेल दिया है खिलाड़ियों पर मौजूद। 2 रन की दौड़ और ये 2 रन पूरे। तेज रनिंग, इस 2 रन से स्कोर में इजाफा हो चुका है। 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 43 रन। 3 गेंदें आना अभी भी शेष इस इनिंग की। इस लॉन्ग ओवर चल रहा है। आर्यन पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। ये देखिए इस बार थोड़ी सी स्लोअर गेंद, तेज तरार खेल दिया है। तेज तरार गेंद फरार 4 रनों के लिए। यकीनन देर आए लेकिन दुरुस्त आए। यकीनन थोड़े से समय तक शांत थे। 2 गेंदें डॉट खेली थी, उसके बाद 6 दागा था, उसके बाद 2 गेंदें डॉट, उसके बाद 6, फिर 4, फिर डबल, फिर 4। यकीनन अच्छा कमबैक देखने मिल रहा है। 47 रन, 4 गेंदें हो चुकी है। 5वीं गेंद लेकर आर्यन पाटिल। इस बार स्लोअर गेंद, लोअर फुल टॉस गेंद थी, चकमा देती हुई गेंद, डॉट गेंद की समाप्ति सीधा कीपर के दस्तानों में। इस इनिंग की आखिरी गेंद आना अभी भी शेष। आखिरी गेंद पर कितने नंबर आएंगे, क्या आएगा 6, क्या आएगा 4, क्या आएगा विकेट। इस आखिरी गेंद पर नंबर आए 6। काफी अच्छी बल्लेबाजी की यकीनन मयूर घरत ने। इस 6 रन से स्कोर को पहुंचा दिया है 53 रनों के दायरे में। 54 रनों का है लक्ष्य, बनाने हैं जीत के लिए 54 रन। 22 रन इस ओवर से महंगा ओवर मैं कहूंगा आर्यन पाटिल का। जरी मरी आलिमगर बी टीम हावी हो चुकी थी सहारा शुकर के बल्लेबाजों पर, लेकिन मयूर घरत आलिमगर बी टीम के गेंदबाजों पर हावी हुए। यकीनन अच्छी बल्लेबाजी हुई।
चलिए स्पीड अप करना है। मैं गुजारिश करूंगा सहारा शिवकर टीम के कप्तान से जल्द अपनी फील्डिंग लगाए, जल्द से जल्द मैदान के अंदर आए। तो अब अगली आवाज आपको सुनाई देगी। वैभव जी गोपी, मराठी की बुलंद आवाज, यकीनन हिंदी आपने सुन ली, अब मराठी हमारी जबान सुनाई देगी आपको। मिलते हैं फिर से एक बार एक इनिंग ब्रेक के बाद। थँक्यू ओझेपा. खूप चांगलं त्यांचं राष्ट्रीय भाषेमध्ये तुम्ही समालोचन ऐकलं. मी सकाळीच उल्लेख केला की अगदी बघितलं तर संपूर्ण क्रीज ही बॉलिंग क्रीज बनली, परंतु पहिल्या सत्रामध्ये बरेच चढ उतार बघायला मिळाले. पहिल्या 4 ओव्हरमध्ये रन फक्त 31 होत्या आणि आर्यन पाटीलच्या अंतिम ओव्हरमध्ये 22 रन अक्षरशः ठोकल्या. बट मयूर खरतनं जो 8व्या क्रमांकावर आला, आज टीममध्ये सूरज नाही आहेत, त्यामुळं त्यासोबत अगदी अजय एक ऑलराऊंडर खेळाडू नाहीये शिवकरकडे. तरी खूप चांगला प्रदर्शन मयूरनं केलेलं आहे आणि एक फायटिंग टोटल उभं केलंय पहिल्या सत्रामध्ये. चरीमारी आलिमघर या संघासमोर 54 धावांचं आव्हान आहे, 54 टू विन. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय सहारा शिवकर कडून मयूर. चला मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. मयूर घरात पहिलं षटक घेऊन आलाय. सलामीर फलंदाज दीप पाटील. पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड केलाय, उद्ध्वस्त अगदी हिट करत असताना दिसलाय गोलंदाज मयूर. आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. चला बॅटर मैदानामध्ये आपण लगेचच पाठवा, जेणेकरून वेळ आता आपल्याला वाचवायचा आहे. पहिले षटक सुरू झालं आणि पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. दीप पाटील एक चांगला खेळाडू गमावलाय टीम अलीमगरनं.
तेजस पाटील आलाय बॅटिंगसाठी आणि पहिलाच बॉल लॉंग ऑफ मध्ये त्याने पाठवलाय, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन बॅटरमध्ये हे अकाउंट ओपन करण्यामध्ये धावसंख्येचं 5 षटकामध्ये 54चं टार्गेट आहे, 54 टू विन. आणि पहिल्या बॉलवर विकेट आलाय, सेकंड बॉलवर 2 रन कंप्लीट केले त्या दोन्ही बॅटरनं. हिमांशू पाटील जो नॉन स्ट्राईक एंडकडे आहे, तेजस पाटीलचा ऑन स्ट्राईक एंडकडे आहे. दीप पाटीलची महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवर गमावल्यानंतर या दोन खेळाडूंवर जबाबदारी वाढतायत आता येणाऱ्या कालखंडामध्ये. मयूर एक तेज तरार गोलंदाज आहे आणि वेगावर स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय, त्यामुळे टायमिंग करणं थोडं कठीण होत आहे. वेगवान हा राहिलाय चेंडू आणि सिंगल या बॉलवर कंप्लीट करत असताना दिसले दोन्ही बॅटर. पहिल्यांदा हिमांशू ऑन स्ट्रायकिंग कडे दाखल होणार आहे. राजीव गांधी हे क्रीडांगण आपण पाहतोय आणि हे एक ऐतिहासिक मैदान आहे. अगदी समोरच एक मोठी अकॅडमी चे अगदी बघायला मिळते, जिथे लेदरचे चांगले धडे अनेक क्रिकेटपटू युवा खेळाडू घेत आहेत. दिलीप वेंगुर्लेकर आणि अगदी बघतो आपण मयूरला पहिल्या बॉलवर विकेट आले, त्यानंतर सेकंड आणि इथे सिंगल येत असताना स्ट्राईक रोटेट केलेली लेफ्ट हँडेड बॅटर आहे. वाईड ऑर्कर करायचं तर चॉप केलाय, परंतु डबल माइंड मध्ये होती. खरे तर तिकडे फिल्डर पाठीमागे बॅकअप होतं. उत्तम हे सांगत होता डिरेक्ट हिट करा, बॅकअप आहे पाठीमागे, परंतु अगदी बघितलं तर रिस्की रनच होती. भरपूर रिस्क घेतली या रन मध्ये सिंगल करण्यासाठी. स्कोरबोर्ड सध्या 4 वर आपण पाहतोय, 4 ऑन बोर्ड. मयूर घरात जेव्हा टीमला गरज होती तेव्हा एक 28 धावांची बहारदार इनिंग त्याने साकारली आणि त्यानंतर आता गोलंदाजी देखील तेवढी सुरेख बघायला मिळते. ही रेखीव गोलंदाजी मिसामिंग आहे. बॉल थोडा वेळ हवेत होता, परंतु 3 खेळाडूंच्या मध्ये सेफली लँडिंग झालंय. सुदैव म्हणावं बॅटरचं. स्कोरबोर्ड अगदी बघायला मिळेल तुम्हाला 5 ऑन बोर्ड, 5 धावा, 1 विकेटच्या मोबदल्यानं. कांचनजी पालकर आमच्या सोबत आहेत. मयूर घरात फुल्डिंगमध्ये सजावट वारंवार करावे लागतायत. रितमी जेव्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये असतं तेव्हा थोडी दमछाक बॉलर आणि त्यासोबत फिल्डरची होते. सध्या ही जबाबदारी फिल्डिंग सेट करण्याची सगळ्याधिक जास्त विकेट किपर उत्तम पाटील यांच्यावर असते. राहिले एक सगळ्याधिक अनुभवी खेळाडू प्रणयला आपण बघतोय मिडॉन मध्ये तो तयार आहे. एक चांगलं कॉम्बिनेशन या टीम मध्ये बघा मिळतं. एक चांगला संघ बनलाय. अलिमगड पहिल्यांदाच मला वाटतं शोकर संघाच्या विरुद्ध खेळत असावा. बॉल चाललाय पाठीमागे, टीम मध्ये मिड विकेटचा फिल्डर आलाय. सातत्यानं गतवर्षी मला वाटतं 35+ ट्रॉफ्या, 38 ट्रॉफ्या जिंकल्या होत्या सहारा शोकरनं आणि यंदाही किती जिंकल्यात? कारण ट्रॉफीज तेवढे जिंकल्यात यंदाही. फार चांगला स्टार्ट याही सीझनचा त्यांनी केलाय. अलिमगड एक चांगला संघ आहे, आमच्यासाठी देखील नवीन असला तरी जेव्हा 2 अपरिचित संघ आमने सामने येतात तेव्हा बॅटल चांगलं बनतं. हिमांशू पाटील कांच्या दादा आम्हाला हेच माहिती देतात की ठाण्यामधून रायगडमध्ये येत असताना वेंदरच्या डे टुर्नामेंटमध्ये अगदी त्यांनी बाईक जिंकली थोड्या दिवसा अगोदर. मजा येईल या बॅटलमध्ये, कारण 2 अनोळखी संघ आहेत. त्यांचा स्ट्रेन, त्याची गोलंदाजी, बॅटिंग, कोणता फलंदाज कशी फलंदाजी करतो, चर्चेत राहणारी नावं जरूर ऐकली असतील, परंतु जोपर्यंत एखादा सामना 2 टीम मध्ये होत नाही इन्फॉर्म संघांमध्ये, तोपर्यंत या गोष्टीमध्ये फक्त चर्चा होते. पहिले षटक संपले, 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. उत्तम गोलंदाजी केलेली आहे मयूर घरतनं, त्यामध्ये एक महत्वाची विकेट घेतली. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कर वासुदेव आंग्रे. सहा धावा आहेत बोर्डवर. अगदी मोहला पनवेल संघ त्यांच्या प्रतीक्षा करते प्रतिस्पर्धी संघाची, कारण यातून विजेता संघ लगेच त्यांच्या विरुद्ध खेळ, विनर वर्सेस विनर अशी लढाई. आज थोडा उशिरानं आपण सुरुवात केली आहे, त्यामध्ये थोडा ब्रेकही झाला. पहिला बॉल लाऊड अपिलामध्ये उत्साह बनवलेला. नॉन स्ट्रायकिंगकडे धोका देखील होता. बरंच काही घडलंय या बॉलवर.
पहिल्यांदा लेग बिफोर द विकेट अपील झाली, पंचाळी ती अपील फेटाळली आणि त्यानंतर नॉन कडे डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तो तिथे चान्स गमावला फिल्डरनं आणि मुलात डॉट बॉल ही बघायला मिळते. हिमांशू पाटील या टीमचा सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे हे शिवकर संघ देखील जाणतो आणि याच कारणाचे आणखी थोडं पंचावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केलाय. लाऊड अपील तिथे आपण बघितली. लेंथ लाईन हार्ड फॅक्टर या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तिन्ही गोष्टी येऊन मॅच होतात तेव्हाच पंच बाद घोषित करतात. परंतु बघायचा नेक्स्ट बॉल, लेन थोडी पाठीमागे ठेवली आणि अफलातून हा फटका खेळा तयार होता शॉर्ट लेन साठी हिमांशू आणि पहिला स्कोरिंग शॉट तर या इनिंगचा 4 चौकार. खूप चांगला कव्हर्स मध्ये स्क्वेअर कट त्यांनी केलाय आणि बॅकफुट पंच करत असताना छा पद्धतीने त्याने वेट ट्रान्सपोर्ट केला समोर अगदी समोरच्या दिशेनं जबरदस्त, ज्यामध्ये बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट अप्रतिम आणि हँड कॉर्डिनेशन मागील बॉलवर चांगलं जुळ आहे हिमांशूच्या दृष्टिकोनातून. हो यावेळेस तेज तरार वासुदेव यासाठी ओळखला जातो, कधीच थ्रोवर तो करतो. मागील बॉल कमी गतीचा होता आणि शॉर्ट पिच होतात, त्यामुळे खराब बॉलच चांगला धडा शिकवला आणि त्यानंतर कुंडलेंवरून पिक करत असताना दिसलाय बॉल आणि त्यामध्ये प्रचंड वेग वासुदेव आंग्रेचं. 3 बॉल डिलिव्हर्ड होत आहेत, ज्यामध्ये 2 डॉट बॉल एक चौकार 4 रन आले 3 बॉल मध्ये. स्कोरबोर्ड डबल डिजिट मध्ये 10 वर. पुढे सरकले, लेग स्टंपला टार्गेट केलं, एम केलं आणि अगदी योग्य ठिकाणी बॉल त्याने डिलिव्हर्ड केलाय. मोठी विकेट सहारा शिवकरच्या दृष्टिकोनातून अगदी इथे आपण पाहतोय. नुकताच अगदी मैदानाच्या बाहेरच आमचे एक तासा अगोदर अगदी बघितलं तर अद्विक एंटरप्राइजेसची सर्व वैभव ढवळ यांची भेट झाली आणि सातत्याने या संघाला देखील खूप चांगला सपोर्ट त्यांचा राहिलाय. ऑल टाईप इंजिनिअरिंग वर्क्स वैभव ढवळे आणि स्पर्धेमध्ये बाईकचे पुरस्कार देखील राहिलेत. वासुदेव आंग्रे फार आक्रोश दिसला मागील बॉलमध्ये. हिमांशूचं मैदानामध्ये थांबणं, 54 धावांचा बन. मागील मॅच काय हाय व्होल्टेज ड्रामा मी बघितला, कारण षटकारानं तो मॅच फिनिश केली. 2 बॉल 4 वर तो सामना आला होता आणि जबरदस्त बॅटल आणि तिथे मोहल्ला पनवेल संघाने तो सामना जिंकला. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होजोपा आमच्यासोबत जॉईंट आहेत, आज दिवसभर ते आमच्यासोबत जॉईंट राहतील. खूप चांगलं राष्ट्रीय भाषेमध्ये त्यांचं समावेशन आपण ऐकलं. मागे मॅच मध्ये काय रंगतदार लढत होती. मिसामिंग बॉल हवे त्या दूरचा पल्ला गाठायचा मयूरला आणि पोहोचलाय बॉलवर. काय जज केलंय, काय बॉडीला बॅलन्स, रनिंग कॅच ऑफ द मॅच असं देखील आपण म्हणू शकतो. आणि अलिंगबर्ग टीम ना आता तिसरा बॅटर गमावलाय. दोन्ही संघ फार शांत क्रिकेट खेळत आहेत. गेम मध्ये इन्व्हॉल्व कसं राहायचं, चांगलं बॅटल कसं लढायचं, त्यामध्ये स्पेशली रणनीती फार महत्वाची राहते. विकेट मिळालाय मागील बॉलवर, बॅटर आउट झाले. अगोदर फलंदाज आपण बघितले दीप पाटील, त्याच्या पाठोपाठ हिमांशू पाटील आणि आता आर्यन पाटीलच्या खेळीचा अंत झालाय. आता चेतन पाटील आलाय. अनेक पाटील बंधू चेतन पाटील 5व्या क्रमांकावर. मला वाटतं जरी स्कोरिंग शॉट थांबले असते तरी सिंगल डबल चुकून जमणार नाही, कारण जेवढ्यात तुम्ही आता सिंगल डबल चुकवाल तेवढे येणाऱ्या कालखंडामध्ये 6 आणि 4 मध्ये त्या रन्स कव्हर करावे लागतील. त्यामुळे जे आता विकेटची पडझड होते ना जरीमरी अलिमगडकडून, ती थांबवावी लागेल. स्कोरबोर्ड थोडा अडचणीमध्ये थांबवलाय. ज्या अडचणी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सहार शिवकरला फॉलो करावे लागले, त्याच अडचणी आता बॅटिंग मध्ये अलिमगडकडे देखील आहेत. क्रॉस बॅटरने खेचलाय, चेस करायचंय, मोठा चेस आहे फिल्डर साठी. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेगला चौकार. षटक संपलाय. 2 चौकार या मध्ये आलेत आणि अगदी बघितला 8 धावांचं हे षटक वासुदेव आंग्रेचं, त्यामध्ये 2 बॅक टू बॅक 2 विकेट त्याने घेतल्या. एक क्लीन बॉल, एक कॅच आउट. अशा पद्धतीनं जरीमरी अलिमगड संघ पोहोचलाय पहिल्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर
54 धावांचं आव्हान असताना 14 वर ज्यामध्ये 3 विकेट त्यांनी गमावलेत. तीन षटकं आता उर्वरित आहेत. 18 बॉल आणि 40 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये चरीमरी आलिमगड टीमला. जरी अगदी आपण बघितलं की 5 षटकामध्ये 4 गोलंदाज यूज करायचे असले तरी मयूरला हे षटक दिलेले नाहीये टीमनं. काही रणनीती, कारण संदीप सारखे एक बेस्ट ऑप्शन त्यांच्याकडे आहे. लेफ्ट हँडेड सीमर गोलंदाज सातत्यानं राईट हँडेड, खरं तर लेफ्ट हँडेडनं तो बॅटिंग करतो, राईट हँडनं बॉलिंग तो करत असतो, कारण दोन्ही शैली त्याच्याकडे. संदीप पाटील संदीप पाटील खूप चांगलं. मयूर असेल, संदीप असेल, अजय असेल, त्यासोबत प्रणय असेल, खूप चांगलं चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये दमदार प्रदर्शन केलं या खेळाडूंनी. संदीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर उभे राहिलेत. राऊंड विकेट पहिला बॉल, शॉर्ट लेंथ होती, खराब बॉल आणि मिसामिंग बॉल हवेत खेळत. सेफली लँडिंग झालं, रन्स इम्पॉर्टंट आहे, ओव्हर थ्रो झाला, बॅकअप रेडी आहे. थोडी खराबच फिल्डिंग, कारण कॉलिंग नव्हतं, कारण मैदानाची परिसीमा इतकी मोठी नाहीये, त्यामुळं तुम्ही डेप स्क्वेअर लेग मधून शॉर्ट लेग पर्यंत पोहोचणं एवढंही कठीण नव्हतं. भरपूर वेळ होता, जवळपास 3 सेकंदाहून जास्त वेळ होता. 2.5 ते 3 सेकंद होते फिल्डरकडे तिथला डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. आणि सोवावर हा स्कोरबोर्ड बघायला मिळते. संदीप पाटील सायकलिंगकडे बॅटर, तेजस शेठ पुन्हा एकदा स्लोअर बॉल, परंतु या क्षणाला बली पडल्या मागील बॉलचा फायदा उचलू शकला नाही. आणखीन एक अगदी स्लोअर वन बाउन्सर होता, परंतु त्यामध्ये थोडस स्विंग होतं. आणि आजच्या रडार मध्ये मला वाटतं थोडा एक्स्ट्रा पॉवर, मनगडीत ताकद झोकून देण्याचा जो प्रयत्न होता ना तेजसचा, तो अपुरा राहिला या बॉलवर. या मैदानावर तुम्ही टेक्निकल फटके जास्त खेळू शकता, स्पेशली तुम्ही जर मैदानाची परिसीमा बघितली तर डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर एरिया आहे, तो मैदानाचा सगळ्यात मोठा एरिया आहे. तिकडे तुम्हाला थोडी ताकद झोकून द्यावी लागेल, परंतु उर्वरितच्या मैदानाचे जे परिसीमा आहेत ते काही जास्त तुम्हाला मनगटी ताकद वापरण्याची गरज नाहीये मुलात. टायमिंग परफेक्ट असेल, मिडल ऑफ द बॅट असेल, बॅटच्या शुगर पॉईंटला बॉल लागत असेल तर तुम्ही होय स्कोर आणि स्कोरिंग शॉट कंप्लीट करू शकता. परंतु अशी कोणतीच मुभा आतापर्यंत संदीप दिलेली नाही या मागील 2 बॉलमध्ये. प्रमुख 4 विकेट गमावलेत, प्रत्येक गोलंदाज यशस्वी राहिल्या. मयूरनं 1 विकेट घेतली, वासुदेव आंग्रेनं 2 विकेट घेतल्या आणि त्यानंतर संदीप पाटीलच्या खात्यामध्ये देखील विकेट आलेली आहे. चेतन पाटील आणि नवीन बॅटर आता सायकलिंगकडे कौशल पाटील आलाय, 6व्या क्रमांकावरील फलंदाज. लेन पाठीमागे ठेवली, पुन्हा एकदा हवेत खेळ, परंतु यावेळेस टायमिंग जुळलाय आणि तोही फटका राहिला. अर्धवट वासुदेव आंग्रेनं टिपला, हजेल परतावा लागेल. सूरजने टिपलाय खरं तर असेल आणि परतावा लागेल. आणखीन एक कौशलला या मॅच मध्ये थोड्या चुका करतो आलिमगड संघ. मी सुरुवातीला म्हटलं जेव्हा लक्ष चेसेबल स्कोर असतो 5 षटकामध्ये 55-60 धावांच्या आसपास, जेव्हा जे बॅलन्सिंग स्कोर असतं तेव्हा सुरुवातीला विकेट थांबवणं, सिंगल डबल कडे फोकस करणं हे फार महत्वाचं असतं. आणि फार कमी दृष्टिक्षेप टाकलाय सिंगल डबल कडे आलिमगड टीमनं. त्यामुळे आता बॉटम एंडच्या खेळाडूंना यायचं आहे मैदानामध्ये रन चेस करण्यासाठी. ताकद आहे शिवकर संघाची, त्यांची गोलंदाजी ही त्यांची प्रमुख ताकद आहे. आज अजयही नाहीयेत टीम मध्ये, परंतु ऑप्शन्स सातत्याने त्यांच्याकडे असतात गोलंदाजीचे. 7व्या क्रमांकावर मेहुल थळी आलाय. संदीप पाटील चांगली गोलंदाजी, 38 धावांचा डिस्टन्स अजूनही गाठायचा आहे. उर्वरित अगदी बघितलं आपण 15 बॉल मध्ये, कारण 16 वर स्कोरबोर्ड पोहोचलाय. 54चा प्रवास करायचा आहे. आणि क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं ना, टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से तुम्हाला देता आलं पाहिजे. पहिले 4 ओव्हरमध्ये आलिमगड टीमच्या गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी केली होती. अंतिम ओव्हरमध्ये आलेल्या 22 धावा थोड्या डोईजड आहेत, परंतु या मॅच मध्ये
या मैदानावर रन चेस करणं प्रत्येक टीमला आवडतं. हाय बॉल जसा शफल झाले पुढे असे तसं वेगवान बॉल बॅकअप चांगला दिला. व्हेरी गुड फिल्डिंग, हे क्रिकेटमध्ये असायला हवं. स्कोरबोर्ड 2 पुढे चाललाय. संत गती अगदी बघा मिळते स्कोरबोर्ड मध्ये. एकूण धावा झालेली आहे 18. विकेट गमावलेत आतापर्यंत टीमनं 5. संदीप पाटीलनं 2 विकेट गेलेले. 4 बॉल मध्ये 4च रन आलेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. स्कोरिंग शॉट जरूर हवेत अलीमगढ टीमला, परंतु आतापर्यंत गोलंदाजांना अशी कोणतीच मुभा दिलेली नाहीये. पहिले 2 बॉल एक चांगली ऑफर होती खरं तर. जे शॉर्ट लेंथ होतं पण त्याचा फायदा उचलू शकला नाही बॅटर मैदानामध्ये. मेहुल थळी जो मैदानामध्ये आहे. 18 स्कोरबोर्ड थोडा चिंताजनक स्कोरबोर्ड आहे. एखाद 2 स्कोरिंग शॉट या मॅचच्या कायापालट करू शकतात, परंतु संदीप अंतिम बॉल कसा हाताळे या ओव्हरचा, तिसऱ्या ओव्हरचा, तोही जडमध्ये. फॉरवर्ड फुलर लेंथवर गोलंदाज होते. पाठीमागे फिल्डर आहे सूरज. वेगवान थ्रो, परंतु तो थोडा खराब आहे, त्यामुळे 2 रन बनतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रणय सांगतायत की तुम्हाला नॉन स्ट्राईक जवळ आहे की स्ट्रायकर एंड जवळ आहे, मेन एंड जवळ आहे की नॉन स्ट्राईक एंड कडे जवळ आहे, तिकडे तुम्ही हा थ्रो केला पाहिजे. परंतु 2 रन मिळत आहेत. रिस्की राहिले हे षटक. 6 धावा या ओव्हर मध्ये आलेले आहेत. स्कोरबोर्डवर धावा आहेत 20 आणि अजूनही विजयासाठी गरज आहे 34 धावांची. उर्वरित 12 बॉल 34 रन. चला थोडंसं स्पीडअप करा. फिल्डिंग सेट ठेवा आपण. 12 बॉल 34. दीप पाटीलचं लवकर बाद होणं, त्यानंतर मयूरचं खरं तर अगदी बघितलं दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन. हिमांशु पाटीलला स्वस्तात परत आणि त्यानंतर तेजस पाटीलला डाऊन न सांभाळणं. आर्यननं हजेरी लावण्याचं काम केलंय. कौशलनं देखील हजेरी लावण्याचं काम केलंय. चेतननं एक स्कोरिंग शॉट दाखवलाय, चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. परंतु मेहुल थळी आपण बघतोय टर्निंग पॉइंट ओव्हर आहे. मयूर घरातला ही षटक फेकण्याची जबाबदारी. 34 रन पाहिजेत 12 बॉल मध्ये. 12-34. पहिला बॉल पायांवर एम केला होता. टोक्रश यॉर्कर. 1 रन इथे मिळेल. 33 रनची गरज आहे उर्वरित 11 बॉल मध्ये. प्रयत्नशील राहावं लागेल. स्कोरिंग फटक्याकडे थोडं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल अलीमगढ टीमला, कारण हा सामना जिंकायचा असेल तर. 11 बॉल आणि 33 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. मयूरनं चांगली गोलंदाजी पहिल्या स्पेल मध्ये त्याची केली नाहीये. बॅटच्या रडार मध्ये हाही बॉल आलेला नाहीये. चांगली फिल्डिंग अगदी बघा मिळते. जेवढ्या सिंगल येतील, जेवढ्या डॉट बॉल येतील, तेवढं प्रेशर वाढत जाईल अलीमगढ टीमवर आणि तेवढं रिक्वायर रन रेट वाढत जाणार आहे, कारण 10 बॉल मध्ये आता 32 रन हवेत. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. स्कोरबोर्ड थोडा डोईजाड आहे, परंतु क्रिकेट खेळामध्ये काळ वेळ बदलते आणि ती बदलावी लागते. कधी कधी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते, परंतु आता 10 मध्ये 32 पाहिजे होते. अलॉंग द कार्पेट बॉल आलाय डीप मध्ये. मिड विकेटचा फिल्डर आलाय संदीप. वेगानं दुसऱ्यासाठी निघालेत बॅटर. उत्तम हे सांगताय. सिंगल डबल येत असेल तर येऊ द्या. ओव्हर थ्रोची आवश्यकता सध्या नाहीये. 9 बॉल मध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 24 वर सध्या संघ पोहोचलाय. जे काय करायचं ते याच ओव्हर मध्ये करायचं. उर्वरित या 3 बॉल मध्ये करायचे. जरी अंतिम ओव्हर मध्ये 18-20 धावा जरी राहिल्या तरी एक अपेक्षा आशा राहतील. त्यामुळे हे 3 बॉल इम्पॉर्टंट आहे. टर्निंग पॉइंट. जसे पुढे सरकले, शॉट ठेवली लेन. पहिल्यांदा अगदी बघितलं जेव्हा फिल्डरने त्याचे टास्क घेतला, बॉडी त्याचे बॅलन्स बिघडलं होतं, परंतु या क्षणात चौकार आडला हे महत्वाचं. बॅटर आउट होत आहेत. रनआउटच्या स्वरूपानं एक विकेट मिळेल. आता 8 बॉल आणि 28 828 ची गरज.
8-28 रोहित पाटील नवीन बॅटर आलाय. अप्रतिम डिलिव्हरी अवे फ्रॉम द बॉडी. 7 बॉल 28 धावांची गरज आहे. थोडा रोहित पाटील 8व्या क्रमांकावर प्राचारण केलंय. मेहुलची विकेट त्यासाठी खरं तर बहाल करण्यात आली रनआउटच्या स्वरूपानं, जेणेकरून रोहित आतमध्ये येईल मैदानामध्ये. परंतु ही स्टार्टरची सध्या रंग आणत नाहीये, कारण 7 बॉल मध्ये 28 पाहिजेत. हा बॉल फार महत्वाचा आहे. एखादा स्कोरिंग शॉट हवा होता. बॉल हवेत मुक्त संचार करतो, फ्लाय करतोय आणि संदीप पाटीलच्या डोईवरून बॉल निघून गेलाय. मच नेडेड 6 षटकार. आता अंतिम 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. षटकार जो फार निर्णय ठोकलाय चेतन पाटीलला, परंतु जेव्हा हा फटका त्याने रिलीज केलाय, अंदाज बांधला बॉल कुठे येते, थोडे डोळे बंद झालेच होते. चला फिल्डिंग लावून घ्या. शिवकर संघ 22 रन पाहिजेत 6 बॉल मध्ये. मयूर प्लीज, कारण 1 वाजून 49 मिनिटं झालेत. अजूनपर्यंत 2च मॅचेस आपण कव्हर केलेत. 11 मॅचेस कव्हर करायचे होते खरं तर आज. सहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. षटकार ठोकत असताना खरं तर आपण बघितलं बॅटर चेतन पाटीलला, त्याने थोडस या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो हे दाखवलं. डॉट बॉल थोडे जास्तच खेळ आहेत अलिमगड टीमनं. मला वाटतं प्रत्येकी डॉट बॉलवर जरी सिंगल डबल चालू त्याने ठेवले असतं तरी सध्याची परिस्थिती वेगळी असते. परंतु क्रिकेटमध्ये 6 बॉल आणि 22 धावा या मैदानावर तरी माग नाही आहेत. ऐतिहासिक मैदाने, अनेक रेकॉर्ड्स तिथे घडलेत आणि खेळाडू, महानतम खेळाडू इथूनच घडलेत. स्विंग केला बॉल, परंतु पंच सांगतात वाईट. 21 धावांची गरज आहे या अंतिम षटकामध्ये 6 बॉल मध्ये. वैभव पाटील निर्णायक षटक फेकत असताना आज अजय टीम मध्ये नाहीये, त्यामुळे वैभव पाटील वर या जबाबदाऱ्या गोलंदाजीच्या. 6 मध्ये 21 रन हवेत. बॅटच्या रडार मध्ये बॉल आलेला नाहीये. मिस टायमिंग. वासुदेव आंग्रे डाऊन द बॉल आणि आशेची जी किरण होती ती मावळत असताना रोहित पाटीलच्या खेळीचा अंत होत आहे. तर अंतिम 5 बॉल आणि 21 धावांची गरज. इन ॲट 9 9व्या क्रमांकावर बॅटर मैदानामध्ये आलेत भाविक पाटील. 5 चेंडू 21 धावांची गरज आहे. आता मला वाटतं फक्त डेल होऊ शकते ती मोठ्या फटक्यानंच. सामना जिंकला जाऊ शकतो फक्त आणि फक्त षटकारानंच, आणि षटकार चौकारांची नितांत गरज आहे. गती कमी केली, पॉवर जनरेट केला, परंतु फटका फसला. आल्या पावलानं परतावं लागेल. अजून एक विकेट. आता उर्वरित 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. जेव्हा जेव्हा 50+ रन बनतात तेव्हा तेव्हा थोडं कठीणच होतं या मैदानावर रन चेस करणं. दुसऱ्या सत्रामध्ये 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. दहाव्या क्रमांकावर बॅटर नचिकेत पाटील आलाय. इन ॲट 10. मला वाटतं चेतनला सध्या सायकलींकडे आणण्याचा प्रयत्न करायला हवा होता यावर मध्ये, कारण तो एक वेल सेट बॅटर आहे. परंतु 4 मध्ये पाहिजे 21. उडायला हवेत. हाय मिस टायमिंग. पोहोचलाय फिल्डर डाऊन द बॉल. अभिजितनं हा झेल टिपलाय. 3 चेंडू मध्ये पाहिजेत आता 21. त्यामुळं अगदी 3 बॉल मध्ये 3 षटकार जरी आले तर आता सामना जिंकता येणार नाही आलिमगड टीमला. मला वाटतं थोडं हलक्यात घेतलं. 54 धावांचा टार्गेट, जबाबदाऱ्या घेतल्या नाही. अशा स्वरूपाला एक खेळाडूनं जबाबदारी घेणं, एकानं आक्रमण करणं, परंतु बॉलच्या मिनिटनुसार तुमचा स्टार्ट फार महत्वाचा असतो.
तर स्टार्ट थोडं कमजोर झालं आणि 3 मध्ये आता 21 धावांची गरज आहे 3 बॉलमध्ये. मोनिश पाटील 11व्या क्रमांकावर हा खेळाडू. शेवटची जोडी मैदानामध्ये चेतन पाटील आणि मोनिश पाटीलची. 3 मध्ये पाहिजे तर 21. ड्राईव्ह केलाय बॉलला. एकच रन इथे खरं तर मिळेल. अंतिम 2 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 20 धावांची गरज आहे, त्यामुळे आता फॉर्मॅलिटीज या मॅच मध्ये राहिलेल्या आहेत. औपचारिकता या मॅच मध्ये राहिलेत ते पूर्ण होत आहेत. फारच चांगली गोलंदाजी केली आहे वैभवनं देखील. यानंतर आता मॅच होईल. यातून विजेता संघ खेळ मोहल्ला पनवेल विरुद्ध. शेवटचा एक बॉल राहिलेला आहे. चला, ऑलआउट पासून तर वाचले, परंतु हार्ड लक आज भिवंडी म्हणून आपण इथं आलात. जरी मरी